जय शिवराय मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी अकोला आणि वाशिम येथील शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. तुमचं नाव आहे का या यादीमध्ये? पहा, ते सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर पूर्ण व्हिडिओ पहा, आणि नसल पाहत तर अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील जे काय तुमचे ओळखीचे असतील शेतकरी बांधव, मित्रमैत्रीण, बंधू भगिनी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि तुम्हाला सुद्धा माहिती होऊ द्या की यादी कशी असते ते ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग आता लगेच आपण त्या माहितीला सुरुवात करूया. तुमचा मौल्यवान वेळ हा जास्त न दवडता लगेच आपण माहिती सांगूया. बघा, राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. विविध बँकांकडून पात्र खात्याची छाननी आणि आकडेवारी निश्चित करण्याचं काम सुरू आहे. त्यातच अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे. त्यानुसार जिल्हा बँकेअंतर्गत 30,709 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रीयकृत खाजगी आणि ग्रामीण बँकांची आकडेवारी अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पात्र लाभार्थ्यांचा आकडा स्पष्ट होऊ शकलेला नाही. हा आकडा नक्कीच वाढू शकतो. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत कार्यरत असलेल्या 412 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील कर्ज खात्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. यासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिराचं आयोजनसुद्धा करण्यात आलेलं होतं. आता लेखापरीक्षकांच्या माध्यमातून कर्ज खात्याची पडताळणी करण्यात आली. त्यातून पात्र लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2026मध्ये शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर राज्य सरकारने या संदर्भात हालचाली सुरू केल्या होत्या. ऑक्टोबर 2025मध्ये मित्र संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या कर्जमाफी संदर्भात उपाययोजना सुचवल्यानंतर बँकांकडील पीक कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. सध्या माहितीनुसार अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 30,709 थकीत कर्ज खात्यांचा समावेश पात्र लाभार्थ्यांमध्ये होणार आहे. यात अकोला तालुक्यातील सर्वाधिक 6,316 खात्यांचा समावेश आहे. त्याखालोखाल बार्शी टाकळी तालुक्यात 5,201, मूर्तिजापूरमध्ये 4,251, अकोटमध्ये 4,080, बाळापूरमध्ये 3,824, तेल्हाऱ्यात 3,545 आणि पातूर तालुक्यात 3,492 शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता आहे. मात्र जिल्ह्यातील इतर बँकांची स्थिती अद्याप गोंधळाची आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच खाजगी बँकाकडून पात्र कर्ज खात्याची जुळवाजुळव सुरू आहे. अंतिम आकडेवारी समोर आलेली नाही. अनेक बँकांमध्ये कर्ज खात्यांची पडताळणी, माहिती अद्ययावत करणे आणि पात्रतेचे निकष तपासण्याचे काम सुरू आहे. नेमके किती शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत येणार याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. आता तालुकानिहाय संभाव्य पात्र शेतकरी आणि त्यांची यादी बघा. शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भातली यादी म्हणजे आकडेवारी तालुक्यानिहाय. अकोल्यामध्ये 6,316 शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे. बार्शी टाकळी 5,201, मूर्तिजापूर 4,251, अकोट 4,080, बाळापूर 3,824, तेल्हारा 3,545, पातूर 3,492, एकूण 30,709 इतके शेतकरी या कर्जमाफीसाठी आता पात्र ठरण्याची शक्यता आहे, अशी ही प्राथमिक यादी आहे. तर पुढची अपडेट आली, पुढची यादी आली की नक्कीच आपण ती तुमच्यापर्यंत पोचवू. तोपर्यंत
पाहत राहा आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ, सर्व अपडेट पाहत राहा. लवकरच आपण पुढची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू. पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाची गोष्ट, बेल आयकॉनची घंटी दाबली तरच पुढच्या अपडेटचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचेल आणि त्याची माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ बेल आयकॉनची घंटी दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.